मानकापुरातील श्रीमूर्तींना बेळगाव, कोल्हापूर, सांगली 3 जिल्ह्यात मागणी. सीमा भागातील गावांमुळे होतोय लाभ. मागणी तसा पुरवठा करण्याकडे कुंभारांचा कल. निपाणी तालुक्यातील सीमा भागातील शेवटचं गाव म्हणून मानकापूर गावची ओळख आहे. येथील श्रीमूर्तींना बेळगाव, कोल्हापूर, सांगली अशा 3 जिल्ह्यातून मागणी आहे. येथील कुंभार समाज बांधव व मूर्तिकारांनी मागणी तसा पुरवठा हे धोरण अवलंबलंय. ऑर्डरीप्रमाणे मूर्ती तयार करण्याचं काम जोरात सुरू असल्याचं सध्या मानकापुरात पाहावयास मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 20% दरवाढ झाली आहे. साच्यात तयार करण्यात आलेले कच्चे गणपती व कामगारांचा खर्च तसेच वाहतूक खर्च वाढल्यानं मूर्तिकारांची अडचण झाली आहे. सदर खर्च जवळपास दुप्पट झाल्याचं मूर्तिकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे मंडळाच्या मागणीप्रमाणे मूर्तिकारांना मूर्ती देणं परवडणार नाही. कास्टिंग दर, रंगांचे दर, प्लॅस्टरचे दर वाढल्यानं तसेच वाहतूक खर्च वाढल्यानं यावर्षी शेकडा 20% दरवाढ पाहावयास मिळते. श्रींच्या मूर्तीसाठी 500 रुपयापासून 50,000 रुपयापर्यंत दर सांगण्यात येतोय. 6 फुटाचा गणपती 15,000 रुपये, 9 फुटाचा गणपती 40 ते 45,000 रुपये व 10 फूट उंचीची मूर्ती 50 ते 55,000 रुपये दरानं विक्री करण्याचा मूर्तिकारांचा मानस आहे. ज्यांचा जसा कामाचा दर्जा तसा दर हे सूत्र अनेक ठिकाणी लागू आहे. त्यामुळे ज्यांच्या कामाची गुणवत्ता जास्त त्याला दर जास्त, शिवाय मागणीप्रमाणे काम तसा दरही घेण्याकडे मूर्तिकारांचा कल दिसतोय. विविध रंगांनी रंगवलेल्या गणेश मूर्ती आकर्षणाचा विषय ठरत आहेत. आकर्षक गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागणी तसा पुरवठा करण्याकडे कुंभार समाज बांधव व इतर मूर्तिकारांचा कल दिसतो आहे. घरगुती सुबक मूर्तीही तयार करून विक्रीस उपलब्ध करण्यात येत आहेत. बाहेरगावच्या त्रिमूर्तींना आपापल्या गावी गणपती पाठवण्याकडे कुंभार समाज बांधवांची लगबग सुरू आहे. मागील 2 वर्षात कोरोना महामारीमुळे गणेश चतुर्थीला मंदीचे सावट जाणवत होते, पण यावर्षी कोणतेच निर्बंध नसल्यानं सर्वांच्या उत्साहाला उधाण आलंय. वाढती महागाई, रंग, माती, कारागिरांचा वाढता खर्च यामुळे गणेश मूर्ती बनवण्यासाठी खर्च वाढलाय. तरीही यावर्षी गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असल्यानं व्यावसायिकांनी आर्थिक उलाढाल तरतूद करून श्रींच्या मूर्ती बनवल्या. शेकडा 20% दरवाढ असली तरी यावर्षी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव कुंभार समाज बांधव व कामगारांसाठी लाभदायक ठरणार असल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळते.